ची महत्त्वाची बातमी अर्थसंकल्प महायुती सरकारचा पहिला सादर झालेला आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला। मागचा दीड तास ते सलग अर्थसंकल्प वाचून दाखवत होते। अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत। राज्याचा हा अर्थसंकल्प आहे। हे महत्त्वाचे मुद्दे न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर आपण बघताय। अजित पवारांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। काही क्षणापूर्वी अर्थसंकल्प अजित पवार सादर करत होते। चारचाकी वाहनांकरता 1% करवाढ करण्यात आलेली आहे। बजेटमध्ये एकूण खर्चासाठी 7,20 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। हायलाइट्स काय आहेत ती आपण स्क्रीनवर बघतो आहोत। पायाभूत सुविधा दावोसमध्ये 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याची माहिती देण्यात आली। $50 लाख निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर 6% कर आकारला जाणार आहे। अजित पवारांनी हा जो अर्थसंकल्प सादर केला त्यात महत्त्वाच्या काय गोष्टी होत्या, हायलाइट्स काय होते ते आपण स्क्रीनवर बघतोय। 40 लाख कोटींच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। वाढवण बंदर विकसित करण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं। 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय असंही ते म्हणाले। बजेटमध्ये लाडक्या बहिणींकरता 2100 रुपयांची तरतूद नाही। खरं तर या बजेटमध्ये 2100 रुपये दरमहा दिले जातात का लाडक्या बहिणींना, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। त्याचं कारण असं की इलेक्शन झाल्यावर महायुती जर निवडून आली तर 2100 रुपये दरमहा लाडक्या बहिणींना दिले जातील असं सांगितलं गेलं होतं, पण ते झालेलं नाही। त्याची कुठलीही तरतूद या बजेटमध्ये दिसत नाही।